सांगलीच्या पूर्वेकडील तालुक्यामध्ये पावसाअभावी पिकं वाळली. कडक उन्हामुळे उगवलेली पिकं करपण्याच्या मार्गावर. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे. पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस आवश्यक. परभणीमध्ये यंदाच्या खरीप हंगामावर पावसानं अक्षरशः पाणी फेरलं. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेमध्ये तब्बल 42% पावसाची तूट. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. वाशिम जिल्ह्यामध्ये 88,000 पेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी. पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पिकं वाचवण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून आता तुषार सिंचनाचा आधार. पाऊस गायब झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या पेरण्या धोक्यात. पाऊस नसल्यामुळे पिकं सुकू लागली. पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस झाला नाही तर पिकं वाळून जाणार असल्याचा धोका. परभणीमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं करपली. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती. 4 गावातील 100 शेतकऱ्यांनी काढली 15 किलोमीटर पदयात्रा. गोदावरीचं जल आणून महादेवाला जलाभिषेक. पावसासाठी केली प्रार्थना. पुण्यामध्ये उद्यापासून पुन्हा 1 दिवसाआड पाणी कपात लागू होणार. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये 17 TMC म्हणजेच एकूण क्षमतेच्या 58% पाणीसाठा. हवामान विभागानं कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे पुन्हा पाणी कपात लागू. भंडारा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद. जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई आणि देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचा निर्णय. पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट अधिक गडद. समाधानकारक पाऊस न झाल्यास नंदुरबार शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 8,000च्या वर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. पात्र कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार. कोकणावर पाऊस रुसला. सिंधुदुर्गमध्ये भात पीक करपलं. भात लावणीच्या काळातच पावसानं पाठ फिरवली. पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतात. जालन्यामध्ये ड्रोनच्या मदतीनं डोंगर उतारांवर वृक्ष क्रांतीला सुरुवात. जालना फस संस्थेकडून देशी वृक्षांच्या बियांचं ड्रोन सीडिंग. 250 हेक्टरवर कमी पाण्यावर जगणाऱ्या झाडांची लागवड केली. पंढरपूरमध्ये 15 दिवस मांस मटण विक्रीवर बंदी. 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत आदेश लागू. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर निर्णय. बीडच्या पाटोद्यामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत. ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पालखीचं आगमन. आज पालखीचं दुसरं रिंगण पारगाव घुमरे इथं होणार. नाशिकच्या वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेनं. मालेगावच्या जेऊरमधून दिंडीचं प्रस्थान. 10 दिवसामध्ये 400 किलोमीटरचा पायी प्रवास. वाशिममधून निघालेली दिव्यांगांची दिंडी धाराशिवच्या कळंबमध्ये दाखल. 450 किलोमीटरचा प्रवास पूर्ण. वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस. धाराशिवच्या दशरथ कुटुंबाचा 80 वर्षांपासूनचा सेवायज्ञ. वारकऱ्यांना अखंड अन्नदान. 4 पिढ्यांची वारकरी सेवेची परंपरा. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये आमदार विवेक कोल्हेंकडून वारकऱ्यांची चरणसेवा. वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेलानं मालिश करत सेवा केली. प्रवासाची विचारपूस करत सुखरूप वारीची प्रार्थना केली. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या साताऱ्यात दाखल होणार. लोणंदमधील बाजार पटांगण मैदानावर 1 दिवसाचा मुक्काम. भाविकांच्या स्वागतासाठी बॅरिकेड्स आणि विद्युत रोषणाईची जय्यत आहे. आषाढीपूर्वीच प्रशासनाच्या नियोजनाचे 3-13. चंद्रभागा वाळवंटामध्ये बंदी असूनही हजारो वाहनांचं पार्किंग. गेटला कुलूप असतानाही शेकडो वाहनं आत घुसल्यामुळे धक्का. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. तातडीनं कारवाईची मागणी. सांगलीमध्ये आजपासून तडकडताईच्या भावई उत्सवाला सुरुवात. कुंभारखंडीतील परंपरेनुसार दिवा लावून लग्न सोहळा पार. काळी साडी, भूताचा मुखवटा आणि सुपासह तडकडताईचा विविध भागामध्ये संचार. रायगड जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम. 15 ते 30 जुलै दरम्यान जिल्हाभर सर्वेक्षण. स्थलांतरित विद्यार्थ्यांना मिळणार विशेष काळ.
गडचिरोलीच्या भामरागड बिनागुंडा भागातल्या 18 आदिवासी विद्यार्थ्यांची IIM नागपूरला भेट. चंद्रपूरच्या जागृत संस्थेच्या पुढाकारानं अभ्यास दौरा आयोजित. भव्य लायब्ररी आणि आधुनिक सुविधा पाहून विद्यार्थी भारावले. TET परीक्षेची नवी तारीख आत्ताच घोषित करा. राहुल गांधी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. 2 आठवडे झाले परीक्षेची नवी तारीख दिली नाही. राहुल गांधींचं वक्तव्य. निकृष्ट सोयाबीन बियाणांप्रकरणी उद्या मंत्रालयात बैठक. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे घेणार उच्चस्तरीय आढावा. विदर्भ मराठवाड्यामध्ये बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बैठकीमध्ये बियाणं तपासणीसाठी नवीन SOP तयार करण्यावर होणार चर्चा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जुलैला. आरोपींचा कागदपत्रांची यादी मागणारा अर्ज कोर्टानं फेटाळला. इतर 2 अर्जांवर पुढील सुनावणीमध्ये सरकारी पक्ष लेखी उत्तर देणार. पक्षाचा आदेश न पाळणाऱ्या 6 खासदारांना उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंतांची नोटीस. 6 खासदारांना नोटीस. विलिनीकरण विधिमंडळातील गटाचं नव्हे तर मूळ राजकीय पक्षाचं असतं. खासदारांचा विलिनीकरणाचा दावा अवैध असल्याचा नोटीशीतून दावा. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन. उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा पठण करत आंदोलन करणार. राम मंदिरामध्ये आरती करून आंदोलन होण्याची शक्यता. संजय राऊत आणि अंबादास दानवे आज नागपूरला जाणार. नागपूरच्या रामनगरमधील राम मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त 2 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ. तसंच 18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. एकदिवसीय दिल्ली दौरा करून रात्री मुंबईत परतणार. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण अस्पष्ट. ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंचा हा पहिलाच दौरा.